2026 मध्ये बायोलॉजीचे IMP क्वेश्चन असणार आहेत बोर्डचे, त्याचा व्हिडिओ आपण लॉन्च करत आहे. त्याच्यामध्ये 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्कचे जे जे क्वेश्चन आहेत लेसन वाईज प्रत्येक सेपरेट केलंय. ते जर तुम्ही केले, जर परफेक्टली व्यवस्थित केले, तर पेपरमध्ये तुम्हाला 40 मार्क्स तरी डेफिनेटली पडणार. तर आता पहिला लेसन रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर क्लास, ज्याचा वेटेज असतं 5 to 6 मार्क्स मेनली, आणि विथ ऑप्शन मला तर 8 मार्क्स. तर ते 1 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे, ते इथं असणार. आता हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स रिक्वायर्ड पॉलिनेशन बट रिझल्ट इन अ जेनेटिकली सिमिलर टू ॲटोगॉन. आता हा जो क्वेश्चन आहे दोनदा बोर्डमध्ये आलेला आहे, 1 मार्क्ससाठी सेम आहे, फक्त डेफिनेशन्स विचारतील ॲटोगॅमेसी, झिनोगॅमेसी, पण हा क्वेश्चन तुमचा ठरला असणार. तर डेफिनेशन्स ज्या काही इथं 4 मार्क्समध्ये आपण केलं, एक पार्थिनोग्राफी, ग्राफ्टिंग, अपोमिक्सिस, पॉलिएंड्रिया. आता हा जो क्वेश्चन आहे खरं तर मागच्याच वर्षी 2025च्या पेपरला 4 मार्क्ससाठी हा टाकलेला, पण सब क्वेश्चन्स केले आणि या सगळ्या डेफिनेशन होत्या. ह्यावेळी तुम्हाला मे बी 1 मार्कला डेफिनेशन सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर हा एक क्वेश्चन, पार्ट ऑफ द डायमेन्शन that determines the compatibility nature of the pollen grain. त्याचा आन्सर पिस्टल येते, आपल्याला माहिती आहे. छोटे छोटे क्वेश्चन्स असतात जे मार्क्स घेऊन जाणार, आणि आपण हे छोटे छोटे पॉइंट्स मिस करतो आणि बायोमध्ये मग स्कोर आपला खाली येणार. तर जे छोटे पॉइंट्स असतात त्यावरच फोकस करणार. नेक्स्ट जर बघितलं तर 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर आता मी मॅथ्सचा कॉलमचा एक सगळ्या स्टार्टिंगला दिले. आता हे मॅथ्सचा कॉलम की का इम्पॉर्टंट आहे ते सांगते. इथं तुम्हाला दिसत असेल की फर्टिलायझेशनच्या आधीच आहे आणि हे फर्टिलायझेशन नंतर जे बनणार आहे ते आहे. त्यामुळे हा डिटेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, का तर ह्याच्यामध्ये तुमचं लेसनचं किती कमांड आहे हे या मॅथ्सच्या कॉलमवरनं कळणार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डबल फर्टिलायझेशन इन प्लांट. आता डबल फर्टिलायझेशन करताना नेमकं काय करायचं आहे, तर त्याचं सिग्निफिकन्स आपल्याला माहिती असायला पाहिजे, प्लस त्याची जी काही डायग्राम असणार आहे ती इम्पॉर्टंट असणार. मे बी डायग्राम 2 मार्कला येईल आणि सिग्निफिकन्स 2 मार्कला येते, किंवा 3 मार्कला कंबाईन करून क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट तुम्ही डायग्राम सांगितलं ह्या लेसनमध्ये जे इम्पॉर्टंट, जसं मी मगाशी म्हटलं तसं डबल फर्टिलायझेशन ही तर इम्पॉर्टंट आहेच, प्लस चलाझोगॅमी, मिझोगॅमी हे पॉईंट्स माहीत असतील तर हे जे काही असणार पोलन ट्यूब कुठनं एंट्री मारते ह्याच्यावरचे हे टाईप्स आहे, आणि ह्यावर सलग 2 वर्ष त्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये क्वेश्चन आले. आणि एम्ब्रिओसाइट, ज्याला अनाटॉमस ओव्ह्यूल जमणार आहे त्याला एम्ब्रिओसाइटचे डायग्राम सुद्धा जमणार आहे. नेक्स्ट इथं बघितलं राईट अ नोट ऑन एंटोमोफिली किंवा इंग्लिश द ॲडॅप्टेशन ऑफ ॲनिमोफिलिस. आता ॲडॅप्टेशन्स करतात, एक ॲडॅप्टेशन जर तुम्ही केला व्यवस्थित परफेक्टमध्ये, बाकीचे ॲडॅप्टेशन्स कसे लिहायचे ह्याची ट्रिक तुम्हाला कळून जात असते, पण ॲडॅप्टेशनचा क्वेश्चन मिस करू नका. हा पेपरमध्ये असणार आहे जो 3 मार्क्सला, किंवा जर मागं 2 वर्षापूर्वी बघितला तर 4 मार्कला ह्याच्यावर क्वेश्चन आले. नेक्स्ट जर बघितलं एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ 2 सेल स्टेज ऑफ द पोलन ग्रेन. या आधी डायरेक्ट पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर सांगा असा क्वेश्चन येत होता, पण इथनं पुढं पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर सांगायचं त्यांनी काय सांगितलं, 2 सेल स्टेज सांगा. 2 सेल स्टेज सांगा म्हणजे ज्यावेळी त्याची डेव्हलपमेंट होणार आपल्यामध्ये 2 सेल स्टेज, 3 सेल स्टेज असते. ह्या आधी 2 सेल स्टेजवर क्वेश्चन आला, तसंच तुम्ही 3 सेल स्टेज जरी परफेक्ट केला तर हा पॉईंट तुमचा पूर्णपणे कव्हर होतो. नेक्स्ट जर बघितलं असेल मगाशी क्वेश्चन मी बोललाय, एक्सप्लेन द डिटेल स्ट्रक्चर ऑफ द अँथर. अँथरचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करताना त्याचे जे काही वॉल्स असणार त्या आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचे असणार. वॉल असू दे, मध्ये असणारा पोलन सॅक असू दे. छोटा क्वेश्चन आहे, डायग्राम सुद्धा इझी आहे, आला तर 3 मार्क्सला येणारा तुमचे मार्क्स कन्फर्म असतील. आता नेक्स्ट इथं क्वेश्चन ही जी मगाशी एक सांगितलंय अनाट्रोपस ओव्ह्यूल. अनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये डायग्राम काढायला पाहिजे, डायग्रामला व्यवस्थित लेबल केलं पाहिजे आणि ते एक्सप्लेन करायला पाहिजे. प्लस इथे एम्ब्रिओसाइटचा पण पॉईंट आहे जो मी मगाशी सांगितलेला, ज्याला अनाट्रोपस ओव्ह्यूल माहित आहे त्यालाच ही एम्ब्रिओसाइटची डायग्राम मिळणार. लास्ट 4 मार्क्सचे क्वेश्चन, एक्सप्लेन एनी 4 कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे तुम्हाला इथे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस सांगायचे जे प्लांट्समध्ये असणार, ज्यामुळे सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट होणार आणि क्रॉस पॉलिनेशन होणार. आणि हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, व्हेरी व्हेरी IMP. तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे म्हणजे कमीत कमी मी म्हणते 6 जे काही आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत ते सांगायलाच पाहिजे. आणि लास्टमध्ये अजून एक लिहिले स्टेट आणि 5 सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. म्हणजे डबल फर्टिलायझेशनचा तुम्ही बघितला, एक तर डायग्राम येऊ शकते, त्यानंतर त्याचं सिग्निफिकन्स असणार आहे. सिग्निफिकन्सचाच क्वेश्चन मी 2दा लिहिला, ह्याचा अर्थ इम्पॉर्टंट किती क्वेश्चन आहे तुम्हाला समजत असेल. आणि इथं हा लेसन एंड होतो. नेक्स्ट लेसन जर बघितला आपण तर नेक्स्ट लेसन आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. जसं प्लांट्स इम्पॉर्टंट आहे तसं हा इम्पॉर्टंट. असे लेसन्स आहेत बायोमध्ये जे की तुम्हाला बाय हार्ट करायलाच पाहिजे.
काय काय लेसन आपण ऑप्शनला ठेवू शकतो, पण हे जे लेसन्स आहेत ते मार्क देणार आहेत, त्यामुळे अजिबात ऑप्शनला टाकायचं. आता 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे. हा मागच्या 2 वर्षाला आला होता. वेअर आर द सेल्स ऑफ रॉबर सिच्युएटेड. म्हणजे इथं तुम्हाला जर का तुमचं प्लस 2 ला वगैरे माहित असेल, त्याची जर डायग्राम व्यवस्थित येत असेल तर हा क्वेश्चन इझिली क्रॅक होत असतो. 1 मार्क्सचा क्वेश्चन थोडंसं फोकस करा. बायो स्टुडंटचे जे मार्क्स जात असतात ते 1 मार्क आणि 2 मार्कच्या क्वेश्चनमध्ये जात असतात. तर वी हॅव टू फोकस ऑन 1 मार्क अँड 2 मार्क क्वेश्चन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ट्रोपोब्लास्ट. अगेन दिस इज ऑल्सो द क्वेश्चन फ्रॉम द ब्लास्टुला ओनली. तेव्हा ब्लास्टुलाचं स्ट्रक्चर येणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय लिहिलं बघा, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ MTP ऍक्ट. आता MTP ऍक्ट एकदम छोटासा पॉईंट आहे तुमच्या रिप्रोडक्शन लेसनमध्ये, जो बरीच जण रीड पण करत नाही. पण आता जर का पेपरचा पॅटर्न जर का तुम्ही बघितला, पेपरमध्ये जे आलेलं नाही आहे त्याच्यावर क्वेश्चन्स जास्त आले, तर हा क्वेश्चन मिस करू नका. आता जसं मी पहिल्या लेसनमध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगितलं ना, इथं कुठल्या डेफिनेशन येऊ शकतात. तर फर्स्ट इज द मेनार्च. मेनोपॉज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होतं ते मेनार्च आणि मेन्स्ट्रुअल सायकल जिथे स्टॉप होते तो मेनोपॉज. ॲट्रेसिया. नेक्स्ट वन इज IVF आणि अजून एक आहे स्पर्मॅटोजेनेसिस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. त्यानंतर वेअर डज फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन ओकर. 1 मार्कचा क्वेश्चन आहे, IMP आहे. आन्सर माहीत पाहिजे की अँक्युला ह्याचा आन्सर येणार आहे, जे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्ससाठी सुद्धा येऊ शकणारा क्वेश्चन. नेक्स्ट जर बघितले 2 मार्क्स, डिस्टिंग्विश बिटवीन ह्युमन स्पर्म अँड ह्युमन ओवम. 2024 मधला क्वेश्चन. इथं तुम्हाला मेल गॅमेट स्पर्म आणि फिमेलचा गॅमेट जो काय ओवम दिलाय त्याच्यात जस्ट डिफरन्स द्यायचा. व्हॉट आर कॉन्ट्रासेप्टिव्ह. मगाशी पण कॉन्ट्रासेप्टिव्हचा क्वेश्चन होता, पण ते प्लांट मधले होते. हे स्पेसिफिकली रीड करा की आधी प्लांट्स मध्ये विचारला का ॲनिमल्स मध्ये. प्लांट्स मध्ये ज्यावेळी विचारतात ते आउटब्रीडिंग डिव्हाइस सांगायचे, तर इथले जे कॉन्ट्रासेप्टिव्ह ते वेगळे असणार. आणि तुम्हाला एक आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह काय असतं ह्याचे फीचर्स पण सांगायला पाहिजे. 2 मार्कचा क्वेश्चन आहे, 1 मार्कला डेफिनेशन असणार आहे, 1 मार्कला तुम्ही 2 जरी त्याचे ऑब्जेक्टिव्ह लिहिला तरी बास असणार. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ब्लास्टुला. मगाची पहिले जे 1 मार्कचे क्वेश्चन होते तर ह्याच्याच बेसिसवर होते ब्लास्टुला. मग जर का तुम्ही एकदाच ब्लास्टुलाचं व्यवस्थित केलं, त्याचं स्ट्रक्चरचं व्यवस्थित अनालिसिस केलं, तर ब्लास्टुलाचे जे काही क्वेश्चन्स असणार ते सगळे क्लिअर होतात. व्हॉट आर द एस्टेटीज. सध्याचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ह्या आधी तरी आला नाहीये, पण सध्या असल्याचे अपग्रेड करतात नॉलेजला की ऍप्लिकेशन ओरिएंटेड जे क्वेश्चन असतात ते येतात. STD म्हणजे माहिती आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. आणि सगळ्या लोकांनी अवेअर करणं सध्याची गरज आहे. त्या कुठले तर तुमच्या बुकमध्ये 2च दिलं, ते 2च परफेक्ट करायचं. आयडेंटिफाय ABCD. आता हा क्वेश्चन मी जरा व्यवस्थित सांगताय. आता मेल ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम देते किंवा फिमेलची देते, तिथं ABCD लेबल करते की काढायला येणार नाही. का तर डायग्राम मोठी आहे, टाइम जास्त जाणार. आधी येत होती, आता येत नाही. पण डायग्राम ज्याला दिली जाईल त्याचं ABCD असं मार्क केलं जातं आणि ते जस्ट मार्किंग तुम्हाला ओळखायचं आहे. आणि असं छोट्या क्वेश्चनसाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळणार. तर डायग्राम एक जर जमत नसेल ड्रॉ करायला ठीक आहे, पण ती डायग्राम निदान बघून तरी जा. म्हणजे हे असे क्वेश्चन्स आले की तुम्हाला मार्क्स मिळेल आणि असे क्वेश्चन्स पेपरमध्ये येणार. आता याच्यातला डायग्राम कुठला आहे ते बघा. सगळ्यात महत्त्वाची जी असणार ती आहे TS ऑफ टेस्टिस. टेस्टिसचा जो एक TS असणार ज्यामध्ये सगळीकडे स्टिब्यूल काढतात ती वाली असते. TS ऑफ ओव्ही. ह्या 2 डायग्राम बघवायचे. मग अशी सांगितलेली ब्लास्टुलाची एक डायग्राम. नेक्स्ट काय दिलं, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ oogenesis. आता ज्याला oogenesis माहिती आहे, जिथं एक बनतो तो एक फ्लो चार्ट दिला तो करायचा. सेम स्पर्मॅटोजेनेसिसचा पण. स्पर्मॅटोजेनेसिसचा इझी आहे, oogenesisचा थोडासा डिफिकल्ट आहे. पण ज्या स्टुडंटला oogenesis येतं त्यासाठी स्पर्मॅटोजेनेसिस ही इझी टास्क असणार. मी थेरी करा म्हणलंच नाही, फक्त काय करायचं तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. त्याच्यानंतर एक गिव्ह रिझन दिले तुम्हाला की झोना पेल्सिडा रिटर्न फॉर सम टाइम इवन आफ्टर द फर्टिलायझेशन. आता हे गिव्ह रिझन व्यवस्थित माहित पाहिजे की का तो रिटर्न राहतो, कधी निघणार आहे किंवा काय असणार. त्यानंतर फंक्शन ऑफ मेल ॲसेसरी ग्लँड. मेलमध्ये 3 ग्लँड्स आहेत आपल्याला माहिती आहेत, प्रोस्टेट असेल, सेमिनल वेसिकल्स असतील किंवा कॉर्पस ग्लँड असेल, तर त्याचे फंक्शन्स माहित पाहिजे. व्हॉट इज सीमेन. दिस वन इज द व्हेरी IMP क्वेश्चन की सीमेन म्हणजे काय असतं, सीमेनचं काय काय कंपोजिशन असणार. पुढचा एक क्वेश्चन आहे, खरं तर 1 मार्क्ससाठी. व्हॉट
ह्या कोलेस्ट्रॉलमध्ये कुठल्या अँटीबॉडी सापडते? आन्सर असणार आहे IgA असणार. नेक्स्ट बघा, व्हॉट आर द गोल्स ऑफ RCH? जसं मी मागे तुमचं मेडिकल टर्मिनेशनचा एक पॉईंट सांगितला, तसं इथं परत एक प्रोग्राम आला RCH प्रोग्राम, म्हणजे काय लिहायचं तर तुम्हाला गोल्स लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन जरा चेक करा. एक्सप्लेन द हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर इन ह्यूमन. ओव्हरी इन द ह्यूमन. ओव्हरीचं जसं मगाशी टेस्टिसचं स्ट्रक्चर सांगितलं TS करायचं, तसं इथं ओव्हरीचं पण करायचं. ज्याला तुम्ही ग्राफियन फॉलिकल दाखवा किंवा त्याच्या काय लेअर्स असतील त्यासाठी विजिबल असणार. इथं खाली दिल्या बघा, टेस्टिसचे हिस्टोलॉजी असणार आहे, ओव्हरीचे असणार. नेक्स्ट 3 मार्क्स आहेत बघा. राईट अ नोट ऑन स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन स्टॉक. व्हेरी अगेन मार्क. खूपदा पेपरला आला स्पर्मची डायग्राम एक येणार आहे प्लस स्पर्मवर नोट लिहायला येणार, आणि हा कन्सिस्टंटली येणारा क्वेश्चन आहे, त्यावर फोकस करा. डिस्क्राइब द हार्मोनल कंट्रोल इन व्हेरियस फेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आता डायरेक्ट कोण क्वेश्चन विचारत नाही, एक्सप्लेन द ऑल स्टेजेस ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, हे असे सब क्वेश्चन्स केले जातात. मग अशी डेफिनेशन मध्ये सुद्धा असतात, मेनोपॉज म्हणजे काय, मेनोपॉज म्हणजे काय. तसं इथं जस्ट आणि हार्मोन्स कुठले लागतात ते कसे रेग्युलेट केले जातात एवढंच विचार. पुढचा क्वेश्चन जर बघितला आपण, वेअर आर टेस्टेड. आता हा वाला क्वेश्चन बघा, एकच क्वेश्चन आहे पण सब क्वेश्चन मध्ये डिवाइड केलं, आणि इथून पुढे पेपरला हे असेच क्वेश्चन जास्त असतात. म्हणजे तुम्ही मेन पॉइंट जर थरोली करणं गरजेचं आहे, नुसतं थेरी पार्ट करून उपयोग नसणार. आता इथं साधा क्वेश्चन, वेअर आर टेस्टिस लोकेटेड. आन्सर माहिती आहे स्क्रोटम. रिझन सांगायचं. 1 मार्क असणार आहे तुमचं लोकेशन सांगायला, 1 मार्क असणार आहे रिझन सांगायला. तर व्हॉट इज क्रिप्टोकायनेसिस, हा डिसऑर्डर आहे ते सांगायला. आता इथं परत एक ग्राफियन फॉलिकलची डायग्राम सांगितलं. मगाशी मी ब्लास्टुला एक बोललेले, तसं अजून एक महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे तुमचं ग्राफियन फॉलिकल, ज्यामध्ये सेकंडरी ओसाइट असतो. मगाशी oogenesis क्वेश्चन एक सांगितला, सेम टाइप मध्ये हा कुठला असणार आहे स्पर्मॅटोजेनेसिसचा, जिथं तुम्हाला त्याची फ्लो चार्ट किंवा फ्लो डायग्राम आहे ती ड्रॉ करायची. 4 मार्क्सचा क्वेश्चन बघितलं, हा वाला क्वेश्चन ज्या लेसन मध्ये कशाचा तरी सिग्निफिकन्स विचारला तो सिग्निफिकन्स करा. आपण सिग्निफिकन्स कडे बघत नाही सहसा, पण सिग्निफिकन्स केलं नाही म्हणून हे 2 मार्क 3 मार्क असे सोडतात आणि इझी असते. जास्त काय, मेन्शन नेम्स ऑफ एनी 2 ऑर्गन ईच डेटा फ्रॉम एक्टोडर्म अँड मेसोडर्म. आता हा क्वेश्चन एकदा 2 मार्क लागला तर एकदा 3 मार्क लागला. एक्टोडर्म पासून कुठले कुठले ऑर्गन आलं, मेसोडर्म पासून कुठले आणि एंडोडर्म पासून कुठले. तर नेक्स्ट कुठला, एक्सप्लेन डिफरंट मेथड ऑफ असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. आता बरेच दिलं तुम्हाला, झिफ्ट आहे, गिफ्ट आहे, त्यातलं 2 तरी परफेक्ट करा, जेणेकरून कुठलाही जरी एखादा क्वेश्चन आला तरी यायला पाहिजे. इक्सी सुद्धा ह्याच्यामध्येच येणार, आणि मग हा लेसन आपला इथं एंड होतो. जर 2 चॅप्टर तुम्ही जर परफेक्ट जर केले तर इथंच तुमचे 12 मार्क्स कव्हर होतात, कारण स्टार्टिंगचे जे चॅप्टर आहेत ते हाय वेटेजचे असणार. आता नेक्स्ट लेसन बघू. लेसन नंबर 3, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. सगळ्यात आधी 1 मार्क मध्ये काय येणार आहे, छोटे छोटे डेफिनेशन. हेरिडिटी किंवा आलेल. हेरिडिटीची डेफिनेशन, इनहेरिटन्स म्हणजे काय हे सुद्धा येऊ शकते. 2 मार्क. आणि हा लेसन जे क्वेश्चन सांगते हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. जर हे केला तर लेसन तुम्हाला जे काय मार्क्स असतात 4 to 5 मार्क्सला याचं वेटेज असणार ते तुम्हाला 100% मिळणार. 2 मार्क मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम. तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा दिलं XYZ, टेक्स्टबुक मध्ये डिफरन्स वगैरे असं दिला नाहीये, पण हा डिफरन्स तुम्ही स्वतः प्रिपेअर करा, पेपरला यायचा हाय चान्स. मॅच द फॉलोअप जर का बघितला, ह्या साईडला बघायला गेलं तर सगळे डिसीज आलेच, आणि जर का हे डिसीज माहित असेल तर मॅच द पेअर करायला काही प्रॉब्लेम नाही, आणि हे मॅच द पेअर इम्पॉर्टंट आहे फ्रॉम दिस चॅप्टर. नेक्स्ट, ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर किंवा हे जे लिहिले ह्याचे एक्झाम्पल करायचं. मी म्हणते जास्त करू नका, पण प्रत्येक ह्याचे 2 करा. जसं ऑटोसोमल रिसेसिव्हचे 2 करा, ऑटोसोमल डॉमिनंटचे करा, सेम एक्स लिंकचे 2 करा किंवा वाय लिंकचे 2 करा. हे 1 मार्कला ह्याच्यात कुठला तरी क्वेश्चन असणार, आणि जास्त करा म्हटलंच नाही, फक्त किती करायचे आपल्याला 2 करायचे, पण ते व्यवस्थित करा. एक्सचा वायला, वायचा एक्सला असं करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोसोम. त्यानंतर आहे कंप्लीट द गिवन शॉर्ट ऑफ अनइम्प्लॉयड. एक चार्ट आहे, एक टेबल आहे, आता बॉक्सेस दिला ते कसं फिलअप करायचे असतात. व्हेरी हँडी क्वेश्चन. तर रिझन तुम्हाला म्हणतात मेंडल सक्सेस, की मेंडलला सक्सेस का मिळालं, का नसणार आहे. त्यानंतर पुढचे जो 3 मार्क्सचे जे क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये जर आपण काय बघितलं तर ते मेंडलचे लॉज असणार.
इन लॉ जे असणार आहे ते परफेक्ट करायचे. हा जो क्वेश्चन आहे व्हेरी व्हेरी IMP असणार आहे. हा क्वेश्चन बऱ्याचदा तुम्हाला आलेला आहे, ज्यावर तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स परफेक्ट करायचा क्वेश्चन एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये विचारतील किंवा डायरेक्टली विचारतील. खाली जर चेक केला क्वेश्चन नंबर 10 जो असणार व्हॉट इज को डॉमिनन्स, म्हणजे तेच वाला पॉइंट असणार जो परत एकदा क्वेश्चन दिला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जसं की विचारत चालला. ओके, नेक्स्ट जो आहे क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 11 लिस्ट द टाइप्स ऑफ द क्रोमोझोम. हा जो आहे तो रिपीटरचा जो जुलैमध्ये पेपर झाला त्यासाठी पडलेला क्वेश्चन आहे, जिथे तुम्हाला सेंट्रोमियरच्या पोझिशनवर क्रोमोझोमचे टाइप्स सांगायचे. एक्सप्लेन द सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन. व्हेरी व्हेरी IMP. नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा सांगायला मी ह्यूमन मध्ये सेक्स डिटर्मिनेशन असते ते कुठल्या फॉर्म मध्ये करणार आहे ते आहे. आणि खाली जर आपण बघितलं सिंड्रोमची नावं दिल्यात आपण. क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहे, डाऊन सिंड्रोम असतो तर क्लिनफेल्टर असतो तर टर्नर असतो. मग मॅच द फॉलोइंग मध्ये सुद्धा हाच क्वेश्चन आला तर तुम्हाला थेरीला सुद्धा एक्सप्लेन करायला येऊ शकतो. आणि आता या लेसनचे लास्ट क्वेश्चन दोन इम्पॉर्टंट आहेत ते एक्सप्लेन द टेस्ट क्रॉस, एक्सप्लेन द क्रिस क्रॉस इनहेरिटन्स बेस्ट क्रॉस. म्हणजे पहिला क्वेश्चन आहे टेस्ट क्रॉस काय असेल तो एक्सप्लेन करायचा. त्यानंतर क्रिस क्रॉस इनहेरिटन्स जे तुमचं हिमोफिलिया असू दे किंवा कलर ब्लाइंडनेस असू दे तो वाला एक एक्सप्लेन करायचा आहे. एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ, नाही ठीक आहे इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया. आता नेक्स्ट चॅप्टर जो असणार आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ द इनहेरिटन्स, जो आपल्याला आवडत नाही पण हा क्वेश्चन सुद्धा 4 मार्क्स आहे. जे जे IMP सांगतात तेवढं करून द्यायचं. 1 मार्क्सचे क्वेश्चन दिसत असतील. बेसिक बेस मिथॉनिनसाठी काय असणार आहे, अँटीकोडॉन काय असणार आहे, AUG म्हणजे इथं काय असणार आहे तुमचा T असणार आहे. पण T इथं लिहून चालणार नाही, U लिहायला लागणार आहे का तर RNA असणार. VNTR चा फुल फॉर्म काय असणार, डेफिनेशन आहे तुमची सिस्ट्रॉनची किंवा अँटीकोडॉन. अँटीकोडॉन माहिती आहे जो tRNA वर असणार आहे तो असणार आहे. 2 मार्क्सचे क्वेश्चन मध्ये पहिला असणार तुम्हाला डिफरन्स जो असणार. डिफरन्स इथं दिला तुम्हाला युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन. आता हा इम्पॉर्टंट काय तर ह्याच्या आधीच्या लेसन मध्ये सुद्धा ह्याचा रेफरन्स आला प्लस ह्या लेसन मध्ये सुद्धा रेफरन्स आला तर हा क्वेश्चन याचे चान्सेस जास्त. तर आता हेट्रोकॅटॅलिक आणि ॲटोकॅटॅलिक मागच्याच वेळी म्हणजे 2025 मध्ये 2 मार्क्सचा क्वेश्चन आला. डिफरन्स जास्त मोठा नाही, 2 पॉइंटर डायरेक्ट 2 मार्क्स मिळणार. मॅच द कॉलम मी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक मॅच द कॉलम टाकलाय जो बऱ्यापैकी तुमचा पार्ट कव्हर करणार आहे आणि ते मार्क्स असतात. नेम द स्मॉल मॉलिक्युलर लिक्वाइड टू इनिशिएट. हा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे की जर तुम्हाला रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट करायची असेल तर कुठला असणार. विच आर द न्यूक्लियोसोम कोरिस्टोर. न्यूक्लियोसोम माहिती असेल पॅकेजिंग ऑफ द DNA त्या रिगार्डिंग हा क्वेश्चन. आता ही वाली डायग्राम व्हेरी व्हेरी IMP परत एकदा जे मी खूप IMP तर मी रिमार्क करून परत सांगायला तर व्यवस्थित ऐका. डायग्राम काढायचे ट्रान्सक्रिप्शनल युनिट. आता ट्रान्सक्रिप्शनल युनिटची डायग्राम काढताना त्याचे स्टेप्स पण माहिती पाहिजे आपल्याला आणि मी डायग्राम एक्सप्लेन पण करतात. खालीच तो क्वेश्चन पण पुढचा आहे बघा. प्रोसेसिंग ऑफ HNRI म्हणजे एकदा RNA बनला त्याचं प्रोसेसिंग कसं होतं तो असणार आहे. नेक्स्ट काय बघा कंप्लीट द गिवन टेबल. म्हणजे आता DNA रेप्लिकेशन पूर्ण एक्सप्लेन करायची गरज नाही आपल्याला, जस्ट तुम्हाला इकडे स्टेप देतील आणि कुठल्या स्टेपला कुठला एन्झाइम लागतं ते तेवढं जरी केला तरी हा पोर्शन कंप्लीट होतं. कारण आधी 4 मार्कला पूर्ण एक्सप्लेन करायला यायचं तर इतकं विचारणार नाही. नेक्स्ट एक्सपेरिमेंट 3-4 एक्सपेरिमेंट आहेत तुम्हाला त्यातले 2च परफेक्ट करायचे. त्यात पण सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. हा करायचाच आहे, एकदम सिंपल आहे. हा करायचा त्यानंतर हर्शियन चेसचा करायचा. पॅकेजिंग DNA मगाशी जो न्यूक्लियोसोमचा क्वेश्चन होता तो ह्याच्याच रिगार्डिंग. नोट लेक्चर ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आणि ऍप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. हे करूनच जावा. DNA ऍप्लिकेशन किंवा DNA फिंगरप्रिंटिंगचा जो पॉइंट असणार त्यात 2 मार्क्सचे किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन येऊन गेला. एक्सप्लेन द सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा मध्ये जस्ट तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि रेप्लिकेशन एवढे 1-1 मार्क्सचं डेफिनेशन लिहायचं. डन होतोय क्वेश्चन. पुढचा एक एक्सपेरिमेंट सांगितला आपण विल्सन अँड स्टार्लचा जो सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचर प्रूव्ह करण्यासाठी झाला तो एक करून जावा. इथं जो मगाशीच क्वेश्चन सांगितलं ट्रान्सक्रिप्शन युनिटचं स्ट्रक्चर, डायग्राम, स्ट्रक्चर आणि त्याचे काय स्टेप्स असतील ते करायचं. वन्स अगेन तर DNA फिंगरप्रिंटिंगवर क्वेश्चन आला ऍप्लिकेशन करा. स्टेपचा जो सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स फक्त तुम्हाला अरेंज करायचा आहे, हे वाला पॉइंट कव्हर होत असतो. प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन तोच क्वेश्चन असणार आहे. परत एकदा इथं DNA ऍप्लिकेशनचाच क्वेश्चन आलाय जो मगाशी पण मी काय काय त्याचं सांगितलं फर्स्ट पॉइंटवर आलाय. त्यानंतर नेक्स्ट जो असणार आहे तो तुमचा एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. हा जो क्वेश्चन आहे तो व्हेरी व्हेरी IMP असणार आहे. हा क्वेश्चन HNRNAचं मॉडिफिकेशन तुम्ही mRNA म्हणजे प्रोसेसिंग ऑफ HNRNA तो वालाच क्वेश्चन असणार आहे. आणि लास्ट वाला इथं क्वेश्चन काय आला ड्रॉ सुटेबल डायग्राम ऑफ रेप्लिकेशन ऑफ यूकॅरियोटिक सेल. म्हणजे ती रेप्लिकेटिंग फ्रॉगची जी डायग्राम असणार ती तेवढी तुम्हाला ड्रॉ करायची आहे. हा लेसन इथं आपला संपतो. नेक्स्ट लेसन जो असणार आहे तो ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. वेटेज जर कमी येत असलं पण जे जे मेन पॉईंट्स आहेत तेवढेच करून गेलं तर मार्क्स कन्फर्म असणार आहे. जर पहिले 1 मार्क्स असेल तर ॲडॅप्टेशन रेडिएशनची डेफिनेशन असणार आहे.
डेफिनेशन एक करा किंवा त्याचे एक्झाम्पल जे असणार ते करा. ह्या लेसनला शक्यतो 1 मार्क 2 मार्क आणि 3 मार्क एवढेच क्वेश्चन येतात. 4 मार्कचे जनरली येत नाहीत क्वेश्चन. नेक्स्ट डेफिनेशन काय काय बघा, जीन पूल, जीन फ्लो, जीन फ्रिक्वेन्सी, जेनेटिक ड्रिफ्ट, क्रोमोझोमल ऍप्लिकेशन. 1 मार्क्स आहेत आणि 2 लाईनपेक्षा जास्त डेफिनेशन नाही तर परफेक्ट करा. 2 और 3 मार्क्स काय काय पॉईंट्स आहेत बघा. जसं मी मगाशी म्हटलं डिफरन्स करून जायचं व्यवस्थित. होमोलॉगस एनालॉगस ऑर्गन, त्यानंतर डार्विनिझम आणि म्युटेशन ते जर हा डिफरन्स तुम्ही व्यवस्थित केला, डार्विन रिगार्डिंग कुठले पण पॉईंट असू दे किंवा युगोटी पेरेस म्हणजे त्याची म्युटेशन थेरी असू दे त्याच्यावरचे सगळे पॉईंट्स आहेत. नेक्स्ट परत एकदा मॅथचा कॉलम आला ज्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. इथं जे काही ह्युमनचं जे होतं ते मला दिलंय, त्याची कॉमन नेम काय असणार तो वाला पॉईंट आहे. स्टेजेस ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन, ओरिजिन आणि इव्हॉल्युशन मध्ये जो मेन पॉईंट जो असणार आहे तो ह्युमन इव्हॉल्युशन कसं झालं त्याच्यावरच असणार, तर त्यावरच फोकस केलं. त्याचेच एमसीक्यू सुद्धा आहे माझ्या कॉलम पण. नेक्स्ट काय बघा, सिग्निफिकन्स कुणाचं तर नॅचरल सिलेक्शनचं. नॅचरल सिलेक्शन करताना इंडस्ट्रियल मेकॅनिझम हा पॉईंट विसरायचा नाही, त्या फोकस ठेवून हा करायचा. आणि फॉसिल्स हा येऊ शकणारा क्वेश्चन आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट पेजवर जर बघितलं तर आयडेंटिफाय द टाइप्स हा क्वेश्चन सगळ्यांनी व्यवस्थित करायचा. त्याचे जे काही डायग्राम्स असू देत किंवा काय असू दे हा व्यवस्थित, त्यामध्ये 4 असणारे डिलिशन असू दे, अल्टरनेशन असू दे. गिव्ह रिझल्ट्स, बर्ड्स आर ग्लोरिफाईड रेप्टाइल्स, त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स मगाशी सांगितलं ते व्यवस्थित करायचं. नोट्स परत एकदा आला जेनेटिक ड्रिफ्ट जे 1 मार्कला डिफाईनला सुद्धा येऊ शकतात किंवा नोट्स पण असणार. तर अजून एक 2 मार्काचा क्वेश्चन आरएनए हायपोथेसिस हा एक येणार आहे. जर पुढे बघितला तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्यायचं तुम्हाला कुणाचं, हार्डी-वेनबर्ग इक्वेशनचं. हा एकच क्वेश्चन आहे जो 3 मार्काला यावर येऊ शकतो. अदरवाईज या लेसनमध्ये फारसं काही इम्पॉर्टंट आहे असं नाहीये. नेक्स्ट आपण जीन फ्रिक्वेन्सी जे काय 1 मार्कचं त्याचे डेफिनेशन करा आणि त्याचे जे टाइप्स वगैरे असणार ते बघणार आहे आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नियंत्रण मॅन, जसं मी म्हटलं ह्युमन इव्हॉल्युशन व्यवस्थित करा. ह्युमनचे जे काही पेजेस आहेत ते करायलाच लागणार आहे. इनलिस्ट द स्टेप, फक्त स्टेप्स करा, प्रोसेस करायची काही गरज नाहीये. त्यानंतर डार्विनिझम, जर का तुम्ही डिफरन्स केला असेल डार्विनचा तर हा तुम्हाला पॉईंट येणार आहे. तसंच खालचा परत म्युटेशनचा पॉईंट आहे, नेहमी मगाशी सांगितलेलं तेच असणार आहे. पुढचा असणार ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. नेक्स्ट जर चेक केला तर व्हॉट इज द कनेक्टिंग लिंक आणि कनेक्टिंग लिंकचं एक्झाम्पल जे तुम्हाला माहिती आहे रेप्टाइल्स आणि बर्ड्स मधलं कोण आहे त्याचे 2-2 एक्झाम्पल्स तेवढे लिहिला ते 2-2 त्याचे पॉईंट्स लिहिला तरी हा पॉईंट कव्हर होणार आहे. आणि 4 मार्कचा क्वेश्चन जर आला तर एकमेव येऊ शकणारा पुरी मिलर एक्सपेरिमेंट एक असणार आणि एक आहे तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या लेसनवर क्वेश्चन्स येत नाही. पुढचा जो लेसन असणार आहे तो आपला लेसन नंबर 6 प्लांट वॉटर अँड रिलेशन. आता याच्यामध्ये जे स्पेसिफिक क्वेश्चन आहेत ते आणि तेच रिपीटेडली येणार आहे. इथं काय काय दिलं, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एक्सेस ट्रान्सपिरेशन इन अ लीव्ह, जर का जास्त झालं तर काय असणार आहे. गिव्ह द अनदर नेम, रूट मध्ये जी इपिडर्मल सेल जी असणार आहे त्याचा एक दुसरं नेम आहे त्याच्यावरचा एक क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेप जी कुठली प्रोसेस मध्ये आपल्या 3 स्टेप्स असतात त्यावरती फर्स्ट स्टेप कुठली ऍब्सॉर्प्शन मध्ये तो एक क्वेश्चन आहे. गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ अ प्लांट हॅविंग बोथ, हा क्वेश्चन खरं तर सीईटी लेवलचा होता पण बोर्डवाल्यांनी इन्व्हॉल्व केला पेपरमध्ये. जर पुढचं जर बघितलं रेडिली मोबिलाइज्ड आयन्स कुठलं, 2 एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित करायचं. डिफाईन, आता डिफाईन मध्ये मी एवढ्या डेफिनेशन्स दिल्या, ह्या डेफिनेशन्स करायच्याच आहेत. हे जे वॉटरचे टाइप्स आहेत वेगवेगळ्या फॉर्मवर क्वेश्चन आलाय की कुठलं वॉटर अवेलेबल असतं काय असतं, 3 मार्क्ससाठी आलं. नेक्स्ट जर बघितलं 2 ते 3 मार्कांसाठी डिफरन्स एक दिला पण 2 आहेत. पहिल्यांदा डिफ्युजन आणि ऑस्मोसिस मधला डिफरन्स करायचा, अपोप्लास्ट सिम्प्लास्ट मधला डिफरन्स आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह मधला एक डिफरन्स करायचा आहे. 3 टाइप्स ऑफ ट्रान्सपिरेशन म्हणजे स्टोमाटा थ्रू होतं, लेंटिसाइल्स थ्रू होत असतं किंवा क्युटिकल, तो वाला पॉइंट आहे. सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन काय असणार आहे. आता हा जो क्वेश्चन आहे लेबल डायग्राम करायचा झोन ऑफ ग्रुप, एक तर तुम्हाला डायग्राम काढा म्हणतील किंवा डायग्राम दिली असेल एबीसीडी दिला असणार आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर 2 मार्क्स साठी येणार आहे. क्लासिफाय द व्हेरियस टाइप ऑफ द वॉटर, मगाशी मी वॉटरचा पॉइंट करा म्हटलेला तोच असणार आहे. ट्रान्सपिरेशन पूल साठी कुठले कुठले लिमिटिंग फॅक्टर असणार आहे. वॉटर ऍक्ट एज अ थर्मल बफर, रिझन द्यायचं तुम्हाला. एक्सप्लेनिंग इन ब्रीफ वॉटर पोटेन्शियल, मागच्याच वेळी हा क्वेश्चन येऊन गेला. त्यानंतर डिफाइन इन्हिबिशन आणि इन्हिबिशन कसं तुम्हाला अब्झॉर्प्शन साठी वगैरे हे करता बघणार आहे. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग द वॉटर अब्झॉर्प्शन, वॉटर अब्झॉर्ब करताना कुठले कुठले फॅक्टर्स वगैरे रिस्पॉन्सिबल. What is called the elixir of life, वॉटरला elixir of life का म्हणायचं तो एक काय. डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ रूट एअर, हा परत एकदा व्हेरी आयएमपी क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला इथं रूट एअरचं स्ट्रक्चर पण काढायचं प्लस त्याला एक्सप्लेन पण करायचं आहे.
त्यानंतर अजून एक जी रिझन आहे ट्रान्सपिरेशनला नेसेसरी इव्हिल का म्हणतात. त्यानंतर इथे एक तुम्हाला वॉटरचं किंवा वॉटर ऍब्झॉर्प्शन काय नेमकं ते एक्सपेरिमेंट टाइप मध्ये दिलाय की सुरेश वगैरे असं करायला, तो एकदा रीड केला की तुम्हाला समजेल की नेमकं कुठला रिजन वॉटरचा ऍब्झॉर्ब करतो, त्याला कुठलं पाणी मिळतं. हा एकदम ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट जर बघितलं आपण लास्ट क्वेश्चन जो असणार आहे एक्सप्लेन रूट प्रेशर थेरी अँड इट्स लिमिटेशन. जे काही रूट प्रेशरचं असणार प्लस तिचे लिमिटेशन्स लिहायचं, जो 3 मार्क्स साठी वगैरे येऊ शकतो. नेक्स्ट चॅप्टरचं नेम आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. हा पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये 1 मार्क्सचं जे काही क्वेश्चन येणार आहे त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे फेजेस ऑफ ग्रोथ लिहायचे, ज्या काही ग्रोथच्या फेजेस असणार आहेत ते करायचं आहे. त्यानंतर प्रायमरी प्रिकर्सर IAA ऑक्सिनचं नाव आहे, ऑक्सिनचा जो प्रिकर्सर आहे तो यायला पाहिजे. ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ 1 मार्काचे डेफिनेशन येणार, हा क्वेश्चन IMP आहे. त्यानंतर फुल फॉर्म ऑफ IA हे जे क्वेश्चन आहेत 1 मार्काचं जर तुम्ही चेक केलं असेल तर ते हार्मोनच्या बेसिसवर दिलं आणि प्लस एक ग्रोथ इंडेक्स काय असणार, ग्रँड ग्रोथ पिरियड काय असणार आहे तेच आहे. तुम्ही जर व्यवस्थित चेक केला तर तुम्हाला ते समजेल. तर डेफिशियन्सीवर आपल्याला क्वेश्चन आला जो की ब्राउन हार्ट डिसीज असतो ते तो कुणामुळे कॉज होत असतो. हे तसे 2-3च डिसीज आहेत, त्यातला पण इम्पॉर्टंट असणार आहे तो ब्राउन हार्ट डिसीज जो असणार. डेफिनेशन 2 करून जायचं, एक असणार एफिशियन्सी इंडेक्स, अजून एक असणार आहे तो प्लास्टिसिटीचा एक असणार. नेक्स्ट जर बघितलं तर डिफरन्स आल्यापर्यंत लॉंग डे प्लांट आणि शॉर्ट डे प्लांट 2-2 पॉईंट्स केले तरी पास आहे. डिफिशियन्सीचा कॉलम हा जर परफेक्ट केला 1 मार्कचा क्वेश्चन सगळे सुटणार आहे. जे काय तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला येऊ देत किंवा जे 1 सेंटेन्स 1 वर्डला असतात ते हा जर कॉलम केला व्यवस्थित तर ते येणार आहे. ग्रोथ प्रमोटर हार्मोन्स इन प्लांट्स. आता प्रमोटर पण आहे आणि इनिबिटर पण आहे. पहिलं तर ग्रुपिंग करून ठेवायचं, प्रमोटर मध्ये कुठले असतात, इनिबिटर मध्ये कुठले असतात हे जर तुम्हाला कळालं तर मग कुठलंही जरी हार्मोन विचारलं त्या ह्याच्यावर तुम्ही 4 ते 5 पॉईंट निवांत मध्ये लिहू शकता. जसं प्रमोटर खाली लिहिलं तुमचं इनिबिटर. इंडियन द हार्मोन डिस्कवर्ड इन द प्लांट. सगळ्यात पहिला जो फर्स्ट हार्मोन कुठला डिस्कवर झाला हा एक क्वेश्चन येऊन गेला. आणि गॅसियस ग्रोथ हार्मोन हा इम्पॉर्टंट आहे जो इथिलीन आहे, ह्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला इथिलीन वाला क्वेश्चन येईल किंवा गॅसियस ग्रोथ कुठला असणार आहे त्यावर एक क्वेश्चन येणार आहे. पुढचं जर बघितलं नेम द फायटोक्रोम. हे सगळे 1-1 मार्क्सचं क्वेश्चन आहे ज्यामध्ये मी सब पॉईंट डिवाइड करून दिलं. तुम्ही रीड केलं तर अपायकल डॉमिनन्स काय, आर्टिफिशियल वॅपनिंग करणार कुठला हे व्यवस्थित करा. तुमचे हार्मोन्स ह्या क्वेश्चन मध्ये सगळे कव्हर करायचं मी ट्राय केलं. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा. द सेल दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द नायट्रोजन फिक्सेशन इन सॅन मेम्ब्रेन. हा रिसेंट मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे तर हा परफेक्ट करायचा. 1 वर्ड आन्सर येतो तेव्हा बघा. Abscisic acid is the common name given to two identical separately. म्हणजे ज्यावेळी हे डिस्कवर केलं हे वेगवेगळ्या 2 नावाने केलं, ती 2 नावं लिहायची, 1 किंवा 2 मार्क्स जे काय असतील ते मिळून जाणार आहे. त्यानंतर व्हॉट इज वर्नलायझेशन. हा सेकंड इथला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. वर्नलायझेशन म्हणजे काय हे तर लिहायचंच आहे, प्लस त्याचे जे काय ऍडव्हान्टेजेस असणार आहेत ते लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन मेरिस्टेटिक सेल्स आहे. लोकेशननुसार त्याचे 3 टाइप्स आहे, अपायकल असू ते लॅटरल असू ते तो वाला. पुढे काय दिलंय बघा. एक्सप्लेन द क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह इफेक्ट्स ऑफ ग्रोथ फेनॉमेनॉन. म्हणजे क्वालिटेटिव्ह ग्रोथ कशाला म्हणायची, क्वांटिटेटिव्ह काय. लेसनच्या स्टार्टिंगलाच हा पॉईंट दिलाय फेजेस ऑफ सेल मॅच्युरेशन. आता सेल मॅच्युरेशनच्या 3 फेजेस आहेत, तिन्ही फेजेस व्यवस्थित करा. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आता हा जर क्वेश्चन बघितला हा पण फेमस क्वेश्चन म्हणतो त्यामध्येच होतो. तुम्हाला हा क्वेश्चन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये देतील. एक तर तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून देतील, ABC मार्क करतील आणि विचारतील त्यातून A म्हणजे काय रिप्रेझेंट करतं, जसं स्टेशनरी असू दे, लॅक पेस असू दे, लॉक पेस असू दे. तर मी डायग्राम परफेक्ट करा, पुढचं येऊन जाईल. आता इथनं पुढे तुमचे ते हार्मोनचे इफेक्ट चालू झाला. डिस्क्राइब द फिजियोलॉजिकल अँड ऍप्लिकेशन गॅसेस हार्मोन म्हणजे इथिलीन बद्दल लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढामध्ये लिहिलं की प्लांट ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या कंडिशन्स फॉलो करायला पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकणार आहे. पुढे एक डिफरन्स टाइपमध्ये केला तरी चालेल की अरिथमेटिक ग्रोथ आणि जॉमेट्रिक ग्रोथ काय असणार. आता डिफरन्शिएशन रिडिफरन्शिएशन हे जे पॉइंट आहे 1 मार्कच्या हिशोबाने करायचं. मी मुद्दाम तुम्हाला 2 मार्क्सचे जे टाकलंय पण जस्ट डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये करायचं. कंप्लीट हा वाला क्वेश्चन अनएक्सपेक्टेड होता, पेपरला आलं तर डायरेक्ट 3 मार्क्स. जस्ट फ्लो चार्ट काढायचं, 6 वर्ड्सचं आन्सर आहे, डायरेक्ट 3 मार्क्स देणारा क्वेश्चन. परत इथं ऑक्सिनचं तुम्हाला फिजियोलॉजिकल इफेक्ट मगाशी मी म्हणलं हार्मोन करताना प्रमोटर इनिबिटर सेपरेट करा, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला येतील. खाली गिवन लिंक पण दिलाय कारण कुठलाही हार्मोन तुम्हाला येऊ शकतात. आणि लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन आहे की बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन कसं होत असतं सोइल मध्ये, कुठले मायक्रोब्स करत असतात. नुसतं मायक्रोब्सच्या ह्याच्यावर सुद्धा 1 मार्कचा क्वेश्चन कास्ट होतो. नेक्स्टचा लेसन बघितला तर व्हेरी IMP लेसन जो अजिबात ऑप्शनला टाकायचा नाही.
हा लेसन असू दे किंवा ह्याच्या पुढचा लेसन मोठा आहे तसं वेटेज सुद्धा जास्त आहे. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन जे दोन इम्पॉर्टंट बायोचे प्रोसेस आहेत त्याला बनलं. आधी 1 मार्कचा क्वेश्चन काय आहे बघा. व्हॉट आर द 3 रिजन्स ऑफ अ नेचर जर्नी. जितना आपण ब्रीथिंग करतो नोज त्याचे जे काही 3 रिजन असणार ते लिहायचं. प्लस तुमच्या नोजला सेपरेट करणारा एक पार्ट असतो तो कुठला असतो हा पण आपल्याला माहित पाहिजे. इन विच फॉर्म मेजर पार्ट ऑफ CO2. आता CO2 माहित असेल वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट होत असतो. मेजरली जो असतो तो बायकार्बोनेट मध्ये असतो. याचा आन्सर ते असेल. हॅम्बर्ग फेनोमेनॉन 1 मार्कचा क्वेश्चन आहे की डेफिनेशन यायला पाहिजे डेड स्पेस म्हणजे काय. पुढे जर का बघितलं डिफरन्स कुणाचं लिहिलंय बघा आपण इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन जो खूप महत्त्वाचा आहे. हा डिफरन्स जरी मी स्टार्टिंगला लिहिला असेल तरी हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी तर एकदा पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी सुद्धा आला. पहिल्यांदा डायग्राम दिली होती. डायग्रामला ओळखून इन्स्पिरेशन कुठला एक्सपिरेशन कुठला आहे करून तो डिफरन्स लिहायचा होता. इथं दिल्या बघा डिस्टिंग्विश बिटवीन इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. वन्स अगेन मॅच द कॉलम्स आलेत. मॅच द कॉलम्स इम्पॉर्टंट आहेत मी बघासपासून सांगायला. इथं तुम्हाला वेगवेगळे कसं म्हणजे तुमचं रेस्पिरेशन करायचे स्ट्रक्चर्स दिलं तर हे कुणामध्ये होतं ते दिलं. खाली तुम्हाला वेगवेगळे डिसऑर्डर्स दिलं. डिसऑर्डरचा क्वेश्चन प्लीज मिस करू नका. डिसऑर्डरवर क्वेश्चन हा येतच असतो आणि स्पेसिफिकली रेस्पिरेटरी इथं पण आलायच बघा. एनी 2 डिसऑर्डर कुठला असणार ते सांगायचं. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन आता हे 1 मार्क्सचे क्वेश्चन. आता 1 मार्क्सचे क्वेश्चन काय की आरबीसीचं प्रोडक्शनला काय म्हणायचं आरबीसीचा नंबर इन्क्रीज झाला तर काय म्हणायचं 1 वर्डचे क्वेश्चन. तसंच सेम डब्ल्यूबीसीला एकाचे वर्ड्स करा सेम क्रायटेरिया पुढच्या सेलसाठी हे करायचं. ड्रॉ द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन. दिस इज द व्हेरी IMP क्वेश्चन. ह्याची डायग्राम येते. कधी कधी डायग्रामसाठी तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा सांगायला लागणार आहे ज्यामध्ये ऑलवेज लक्षात ठेवा AP बंडल ऑफ पीस एसआय नोट हे मेन्शन करणं गरजेचं असणार. पुढचा जो क्वेश्चन असणार आहे तो काय बघा. हा एक क्वेश्चन स्केच द लेबल आर्टरी वेन किंवा कॅपिलरी प्लस ह्यांचा डिफरन्स सुद्धा येऊन गेला कळतं. आणि हा जो क्वेश्चन आहे तो बाळांनो खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे. जर का तुम्ही मिस केला तर तुमचे 3 मार्क किंवा 4 मार्क सुद्धा जाऊ शकतात कारण ह्या क्वेश्चनची कन्सिस्टन्सी खूप आहे. आयडेंटिफाय A and the B in the given ECG. ECG करताना एक्सप्लेन करायला येणार नाही. ECG ची डायग्राम देणार. ECG मध्ये वेव्हज आहेत आपल्याला माहित आहे. त्या वेव्हज ओळखायच्या फक्त. इथं एक कंप्लीट द फ्लो डायग्राम. डबल सर्क्युलेशनची एक लेसन जिथं स्टार्ट होतं सर्क्युलेशनचा पॉइंट तिथंच एक फ्लो चार्ट आहे तो वाला कन्फर्म करून जायचा. ट्रान्सपोर्ट ऑफ तुमचा CO2 किंवा जो काही O2 असणार तो व्यवस्थित करायचा. नेक्स्ट काय दिलं आपण एक्सप्लेन इन ब्रीफ द फॅक्टर अफेक्टिंग ब्लड प्रेशर. एखाद्याचं ब्लड प्रेशर वाढतं कशाला कमी करायचं तो वाला पॉइंट असणार आहे. पुढचा जर क्वेश्चन बघितला 4 मार्क्सचं आपलं चालू होतं इंटरप्ट द गिवन डायग्राम A and B म्हणजे तोच क्वेश्चन जो मला शिकवलं होतं ते इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. 18 नंबरचा क्वेश्चन काय तर लिम्फोसाइट. डब्ल्यूबीसीचे टाइप बघितले असणार आपण ग्रॅन्युलोसाइट असतील अग्रॅन्युलोसाइट असतील. प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. स्ट्रक्चरला आयडेंटिफाय करायचं प्लस त्याचं एक फंक्शन करायचं. 4 मार्क मिळवणार किंवा 3 मार्कला जो 2023 ला आलेला क्वेश्चन. नेक्स्ट जर बघितलं इथं तुम्हाला एक सेलचे फंक्शन्स पण विचारतात जसं की न्यूट्रोफिलचं काय असतं म्हणजे डब्ल्यूबीसी मध्ये सगळे पॉइंट्स कव्हर होत असतात. व्हॉट आर द मेन फीचर्स. 2च फीचर्स आहेत जास्त फीचर्स नाही. 2 मार्क्स कॅरी करणारा हा क्वेश्चन असणार. पुढे जो दिलाय तो काय क्वेश्चन आहे बघा. राईट द अकाउंट ऑफ रेस्पिरेटरी स्ट्रक्चर ऑर्गन. हा जर क्वेश्चन मगाचा जर मॅच द कॉलम केलं तर 100% तुम्हाला हा क्वेश्चन येणार आहे. आणि हा क्वेश्चन असा पेपरला आलता तो क्वेश्चन आता तसा फॉर्म होऊ शकतो. डिस्क्राइब द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. त्यात पण एक्सप्लेन काय करायचं नोज. आणि अजून एक सांगते आला तो क्वेश्चन लंग्सवर येणार अदरवाइज काय येणार. आता इथं परत डिस्क्राइब द गॅसियस एक्सचेंज. अल्व्हिओला आणि आपल्या ब्लड वेसलमध्ये एक टाइपचं गॅसियस एक्सचेंज होतं ते वाला एक असणार आहे. नेक्स्ट बघितलं तर रेग्युलेशन एक करून जा. ओपन आणि क्लोज सर्क्युलेशनचा डिफरन्स पाहिजे आपल्याला. डिस्क्राइब डिफरंट टाइप्स ऑफ ल्युकोसाइट म्हणजे तुमचे डब्ल्यूबीसीचे टाइप असणार आहे. हे गिव्ह रिझन जरासं फोकस ठेवा की लेफ्ट वेंट्रिकलचा जो काही थिकनेस असतो तो तुमच्या राईट वेंट्रिकल पेक्षा किंवा हार्टच्या बाकी चेंबरपेक्षा जास्त असतो. जर पुढे जर बघितलं तुमचा कार्डियक आउटपुट म्हणजे काय हा क्वेश्चन पण IMP असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन टॅकिकार्डिया ब्रॅडिकार्डिया हाय ब्लड पल्सेस पडतात तिथं काय असणार आहे कमी असणार. नेक्स्ट जर बघितलं की आपला पुढचा चॅप्टर स्टार्ट होतो जो सगळ्यात मोठा बायोचा चॅप्टर आहे सगळ्यात जास्त वेटेज असणारा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता हा चॅप्टर करताना एक स्पेसिफिक मी
पार्ट करायचा, कारण बाकीच्या पार्टपेक्षा ग्लँड्स जरा जास्त फोकस असतो. आता जर इथं बघितलं, पहिला क्वेश्चन 3 मार्काचा टाकलाय, प्लॅनेरियाची नर्वस सिस्टीम कशी एक्सप्लेन करा. पुढचं जर बघितलं, डिफरन्स द्यायचा मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड, हा इम्पॉर्टंट आहे. पुढचा डिफरन्स कुठला दिला तुम्हाला, डिफरन्स नाही सॉरी डिफरंट टाइप्स ऑफ न्यूरोगिलर सेल्स बघायचे. हा क्वेश्चन आजकाल तरी पेपरला आला नाही, पण बोर्डचं सध्या बघता जे क्वेश्चन्स कधी आले नाही तेच क्वेश्चन पेपरला यायला, तर हा इम्पॉर्टंट आहे. पुढचा इंग्लिश द प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर, इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात नाही, हा लेसन खूप मोठा आहे, हे जरी क्वेश्चन केले तर खूप सफिशियंट आहे. आणि छोटे छोटे क्वेश्चन जास्त मोठे नाही. हा वाला क्वेश्चन व्हेरी व्हेरी आहे, परत एकदा लक्षात ठेवा. डिफरन्स तर कुणाचे बघा, सिम्पथेटिक अँड पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम. मागच्या वेळी पेपरला याचे पॉईंट्स पण दिलते, ह्यावेळी मे बी देणार नाही पॉईंट्स, डायरेक्ट डिफरन्स विचारते. पुढे एक डायग्राम आपल्याला बघायची, वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. डायरेक्ट ब्रेन काढा अशी डायग्राम येणार नाही, पण ब्रेनचे जे काही तुमचे 4 वेंट्रिकल्स आहेत त्याची डायग्राम काढा असा क्वेश्चन येऊ शकतो. पुढे जर बघितलं तर अजून एक डायग्राम आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी असणार आहे टीएस ऑफ स्पायनल. त्यानंतर फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. ब्रेन तसं खूप मोठं आहे, पण करताना सेरेब्रमवर जरासं फोकस जास्त ठेवा, तसे फंक्शन्स करा. त्यानंतर कॉर्पस कॅलोझोमचं लोकेशन माहित पाहिजे, जे की तुमच्या सेरेब्रमच्याच रिगार्डिंग असणार. पुढे गिव्ह रिझन, इंजुरी टू द मेडुला ऑब्लांगाटा. जर का मेडुला ऑब्लांगाटा जर तुमचा बंद पडला तर सगळी बॉडी आपली काम करायची थांबते, तो वाला असणार आहे. क्रॅनियल नर्व्हचा एक चार्ट आहे, चार्ट नंबर पण दिलाय 9.12 जो असणार. सब क्वेश्चन मध्ये ह्याच्यावर क्वेश्चन येणार की ह्या नंबरची नर्व्हचं नेम काय किंवा त्या नंबरचं काय. गिव्ह रिझन, ऑल स्पायनल नर्व्स आर मिक्स्ड आहे. गिव्ह रिझन एकच आहे, गिव्ह रिझन व्यवस्थित करायचं. इंडस डिफरंट टाइप्स ऑफ द रिसेप्टर. जसं नर्व्हचा एक चार्ट आहे बुकमध्ये, तसं तुमच्या रिसेप्टरचा पण चार्ट आहे. सगळा चार्ट करायची गरज नाही, नंबर माहित पाहिजे आणि कुठल्या टाइपचा आहे तो माहित पाहिजे. इंग्लिश टू नेम ऑफ द न्यूरल डिसऑर्डर. जसं मी म्हटलं मग असे रेस्पिरेटरीचे पण 2 डिसीज करायचं होतं, तसं न्यूरलचे सुद्धा 2 डिसीज करा. पुढं आता इयर आणि आयचं काय सांगते, पूर्ण क्वेश्चन येणार नाही. मागच्या त्याला आयवर आलं तर सब क्वेश्चन्स मध्ये आलं, तसं ह्या वर्षी इयरवर यायची शक्यता आहे की इयरचे पार्ट्स कुठले असतील, इयर मधलं स्मॉलेस्ट बोन कुठला असेल, सब क्वेश्चन येणार, तर तुमचं रीडिंग व्यवस्थित लागणार आहे. पुढचा जर पार्ट बघितला आपण, आता इथं मी ग्लँडचं क्वेश्चन दिलं. पहिला ग्लँडचा क्वेश्चन जर बघितला, पिट्युटरी ग्लँड, त्याची डायग्राम करायला पाहिजे, त्याचं हार्मोन कुठले सिक्रेट होतात त्याचे नेम्स यायला पाहिजे. पुढं काय दिलं बघा आपण, आता नेक्स्ट जो येतो तुमचा थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचे तुमचं जर थायरॉइड जास्त झालं तर काय होणार, थायरॉइड कमी झालं तर काय होणार, थायरॉइडचं टीएस काय असतं आणि थायरॉइडचं सिक्रिशन काय असतं. तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लँड जो काही या चॅप्टर मध्ये तो थायरॉइड ग्लँड. त्या थायरॉइड ग्लँडला अजिबात मिस करायचं नाही. पिनियल ग्लँड एक दिला आपण की पिनियल ग्लँडचे हार्मोन कुठला, जस्ट इथं परत आलाय बघा, मी म्हटलं तसं टीएस ऑफ थायरॉइड येणार आहे पेपर. नेक्स्ट इथं डिसऑर्डर, परत तोच क्वेश्चन आलाय, हे बोर्डचे क्वेश्चन आहे. परत नेक्स्ट काय दिलं बघा, डिस्क्राइब इन डिटेल द डिसऑर्डर ऑफ थायरॉइड ग्लँड. मग ते हायपो असू देत हायपर असू देत, थायरॉइड कम्प्लिटली करायचं आहे, अजिबात थायरॉइडचा एक डिसऑर्डर सुद्धा सोडायचा आहे. नेक्स्ट पॅनक्रियास. पॅनक्रियास मध्ये अल्फा बीटा डेल्टा प्रत्येक सेलचं वेगवेगळं सिक्रिशन आहे, आपल्याला माहिती पाहिजे, मॅच द फॉलोइंग सुद्धा येऊ शकणार आहे. नेक्स्ट जर बघितलं, हा एक क्वेश्चन, नेम अँड डिस्क्राइब द हार्मोन सिक्रेटेड बाय द ओव्हरीज. हा क्वेश्चन मी स्पेसिफिकली का टाकला तर हा ह्यूमन रिप्रोडक्शनचा रिगार्डिंग आहे, पण इथं सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. आता ह्याच्या पुढे जो नेक्स्ट चॅप्टर आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीज, ह्याचं पण वेटेज जास्त नाही, 3 मार्काचं वेटेज आहे. जसं मगाचे जे 2 होते भरपूर मार्काचं वेटेज होते, त्याला अजिबात ऑप्शनला टाकायचं नाही आणि ह्याच्यात IMP करून गेलं तरी बास असतं. जसं की पहिला जो काय दिलाय आपण, डिफाइन इन्फेक्शन, इन्फेक्शियस किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीज का एक एक्झाम्पल द्यायचं. पुढं काय, युनिक फीचर ऑफ ॲक्वायर्ड, 2 मार्कला आलेला क्वेश्चन आहे की ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काय काय फीचर्स असतात. डिफरन्स करून जायचं, इनेट अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. जर डिफरन्स केला, ह्याच्यावर जर शॉर्ट नोट जरी आली तरी सुद्धा लिहायला येणार आहे. डिस्क्राइब द डिफरंट, तुझ्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे सेल्स आहेत, जसं बी लिम्फोसाइट असतील, टी लिम्फोसाइट असतील, ते सेल्सचे टाइप्स माहिती पाहिजे. एक्सप्लेन 3 मेन फंक्शन्स. जसं मगाशी इम्युनिटीचे फंक्शन्स सांगायचे होते, तसं अँटीबॉडीचे सुद्धा 3 फंक्शन्स आहेत, ते आपल्याला डिस्क्राइब करायला पाहिजे. ह्या असं हा वाला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6, व्हेरी व्हेरी
इन्फेक्शन, मलेरियाचं पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, मलेरियाचा वेक्टर कोण असणार, क्युअर करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह एजंट काय असणार, हेच पॉईंट करायचं. मोड ऑफ ट्रान्समिशन काय, जसं ह्याचं केलं सेम वे टायफॉइडचा एक करायचं. पुढे दिसणार आहे इथं तेच दिलं, प्लाझ्मोडियमचे स्पीसीस वगैरे काय इथं आलं असेल बघा. टायफॉइड काय असणार, टायफॉइडच्या एक डायग्राम दिली आहे त्या बॅक्टेरियाची, ती काढायची. सिम्पटम्स काय पुढं, त्यानंतर तुमचं ट्रान्समिशन कसं होणार आहे टायफॉइडचं तेच असणार. टायफॉइड आहे का नाही ओळखण्यासाठी जी टेस्ट केली जाते विडाल टेस्ट, व्हेरी व्हेरी लक्षात ठेवा विडाल टेस्ट असणार. त्याच्यानंतर एक कॉमन कोल्डचा क्वेश्चन टाकलाय की कुणामुळे होतं, एक छोटीशी डेफिनेशन आहे निओप्लाझम, जे कॅन्सरचे सेल्स असतात त्या रिगार्डिंग आहे. आणि ह्याच्यातला जो मोठा क्वेश्चन जर फॉर्म झाला तर तो कॅन्सरवर असणार, ज्यावेळेला तुम्हाला दोन्ही करायला पाहिजे, बिनाइन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमर. आणि कॅन्सरचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहेत ते त्याची ट्रीटमेंट काय असणार. आणि पुढे एक शेवटचा जो क्वेश्चन आपण बघतो, एड्स म्हणजे काय असणार, एड्स कुणामुळे कॉज होत असतो आणि त्याचे डिफरंट टाईप्स काय असणार, डिफरंट टाईप्स ऑफ ड्रग्स कुठले आपण यूज करू शकतो. आणि शेवटी जर का आपण बघितलं तर इथे एक क्वेश्चन ऍड केला, एक्सप्लेन द एड्स डिसऑर्डर. म्हणजे एड्स इम्पॉर्टंट आहे का, आता सध्या तो खूप स्प्रेड आहे, तर हा फोकसला ठेवून ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि इथं ड्रग्स म्हणजे ते शेवटी चार्ट दिल्यावर ड्रग्सचा ओपिओइड्स असू दे, त्या ड्रग आणि त्या ड्रगचा सोर्स कुठला तो तेवढा एक पॉईंट करा, हा लेसन बास होतो. 3 मार्कचा लेसन आहे, तेवढं केलं तरी बास असणार. नेक्स्ट चॅप्टर एनहान्समेंट ऑफ द फूड प्रोडक्शन. 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्लांट ब्रीडिंग, म्हणजे गरज काय असणार प्लांट ब्रीडिंगची ते सांगायचं आहे. मेन्शन द टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन, जस्ट टाइप्स इन लिस्ट करायचं. 1 मार्कचा क्वेश्चन आहे. फ्लो चार्ट एक दिला टेक्स्टबुक मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशनचे स्टेप्स सांगितले. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊ शकणार आहे. नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल करून जायचं, व्हीट असू दे, राईस असू दे किंवा मेज असू दे, ज्यामध्ये व्हीटचं राईसचे हायब्रिडचे एक दिलं आणि म्युटेशनचे एक दिलं. त्यानंतर एक्झाम्पल आहे, हा वाला जो क्वेश्चन आहे तो IMP असणार आहे, ज्यामध्ये म्युटेशन सांगायचे. 2 टाइपचे म्युटेशन आहेत, नॅचरल एक असणार आहे, केमिकल एक असणार आहे. डेफिनेशन मध्ये 2 डेफिनेशन आहेत, एक्सप्लांट आणि टोटिपोटेन्सी असणार आहे. नेक्स्ट जर बघितला तर टिश्यू कल्चर हायब्रिडायझेशनचे स्टेप्स आहेत आपल्यामध्ये, तशाच टिश्यू कल्चरचे सुद्धा असणार आहे. नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे तो व्हेरी IMP आहे, जिथं मायक्रो प्रोपोगेशन काय प्लस त्याचे ऍडव्हान्टेजेस सांगणार आहे, सेम बायोफोर्टिफिकेशनचं पण सांगायचं. त्याच्या पुढे जर बघितलं सिंगल सेल प्रोटीन, हे तिन्ही पॉइंट्स IMP आहेत ह्या पेपरमध्ये किंवा हा जो काही चॅप्टर असणार आहे ह्याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन असणार आहे. पुढे जर बघितला परत बायोफोर्टिफिकेशनचाच क्वेश्चन, बायोफोर्टिफिकेशनचा एक्झाम्पलवर फोकस ठेवा, एक्झाम्पलवर सुद्धा 2 मार्क्सचे क्वेश्चन येणार आहेत. नेक्स्ट जर बघितलं आपण अॅनिमल ब्रीडिंगचे काय ऍप्लिकेशन्स असणार आहेत, काय ऍडव्हान्टेजेस असणार आहेत, तो क्वेश्चन आहे. लिस्ट द इंडियन ब्रीड्स ऑफ काऊ, मागच्या वर्षापासून अॅनिमल ब्रीडिंग जो किंवा अॅनिमल हसबंडरी जो पॉइंट येतो त्याच्यावर क्वेश्चन येतात, त्याचे जे एक्झाम्पल असणार. पहिल्यांदा बफेलोज होतं, काऊज होतं, त्यानंतर हेन्सन, लेअरवाली कुठली आहे, ब्रॉयलरवाली कुठली असतात. 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे, जास्त वेटेजचा लेसन नाहीये, तर मोठे क्वेश्चन येणार नाही. हनी बीचं जे ॲपिकल्चर असणार आहे, हनी बीच्या स्पीसीस कुठल्या असणार आहेत, तो वाला क्वेश्चन आहे. पुढे जर बघितलं बी किपिंग साठी जे जे तुम्हाला इक्विपमेंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट घ्या, 4 एक्झाम्पल्स त्याचं करायचं. फिशरीचे 3 टाइप्स आहेत, त्याची नावं माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा 2 क्वेश्चन आहे, सेरिकल्चर आणि एक असणार आहे लॅग कल्चर. नेक्स्ट एकच डायग्राम आहे, ट्युब्युलर टॉवर फर्मेंटेशन. आणि अजून एक सांगते, बायोगॅस प्लांट एक या लेसन मध्ये असणार आहे. बायोगॅस प्लांट असणार आहे तो चुकवू नका करायचा, डायग्राम पण करा, प्लस त्याच्या 3 स्टेप्स आहेत, त्या 3 स्टेप व्यवस्थित करा. त्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिड्सचा तुम्हाला ते चार्ट दिसणार आहे, जो मॅच द पेअर साठी येणार आहे, खूपदा येऊन गेला पेपरला. तसंच एक प्रोडक्शन विथ दॅट मायक्रोबियल सोर्स, एका साईडला मायक्रोब्स असतील, एका साईडला सोर्स असतील. त्यानंतर फर्स्ट अँटीबायोटिक्स आहे ते कुठलं इन्व्हेंट केलं आणि कोणी इन्व्हेंट केलं, तो एक क्वेश्चन असणार आहे. इथं परत एका साईडला मायक्रोब्स असणार, दुसऱ्या साईडला अँटीबायोटिक असणार, मॅच द कॉलम, तो एक क्वेश्चन आहे. आणि एन्झाइम्स भरपूर चार्ट आहेत एनहान्समेंट मध्ये, फक्त एक 4 चार्ट सांगितलं ते तरी आपल्याला IMP आहेत ते करायलाच लागणार आहे. त्यानंतर सीवेज बेस्ड ट्रीटमेंट, ते फक्त प्रोसेस जे स्टेप्स ना वाचून घ्या, बाकीचं काही केलं नाही तरी ठीक आहे. आणि जसं सांगितलं तसं बायोगॅस असणार. नेक्स्ट जो चॅप्टर असणार आहे तो असणार आहे आपला बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय 1 मार्क्सचे क्वेश्चन फोकस करा. क्लोनिंग वेक्टरचं एक्झाम्पल काय, फर्स्ट ट्रान्सजेनिक बायोटेक्नॉलॉजी किंवा प्लांट आपण कुठलं घेतलं, पहिलं बायोपॅटंट कशामध्ये घेतलं, डेफिनेशन कायमेरिक किंवा रिकॉम्बिनंट DNA हा येऊन गेला क्वेश्चन. प्लाझ्मिड वेक्टर म्हणजे काय असणार आहे, प्लांट मध्ये डिसीज हा जो ॲगॅरोबॅक्टेरियम ट्युबिफिशन आहे जो TI प्लाझ्मिड आपल्याला मिळतो त्याच्या
त्याच्यापासून कुठला डिसीज होत असतो, कॉमनली यूज होस्ट कुठला, हे सगळे 1 मार्कचा क्वेश्चन आहे. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे कंप्लीट द चार्ट ऑफ द ह्युमन, व्हेरी व्हेरी IMP आहे. 3 मार्कला, 2 मार्कला किंवा 1 मार्कला सुद्धा ह्याच्यात देखील टेबल आहे बुकमध्ये, तो व्यवस्थित बघायचा. त्यानंतर क्लोनिंग वेक्टर जो आपण यूज करणार आहे त्याचे गुड प्रॉपर्टीज काय असणार आहे इन द प्रोसेस. हा क्वेश्चन एक ऍप्लिकेशन ओरिएंटेड होता जिथे तुम्हाला खरं तर रेस्ट्रिक्शन एन्झाइमचा पॉइंट व्यवस्थित पाहिजे. जर येत असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स देऊन जाणार आहे. शॉर्ट नोट एक लिहायची होती रिकॉग्नायझेशन सिक्वेन्स, जो परत कनेक्ट होतो तुमचा रिकॉग्नायझेशन एन्झाइम सोबतच. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, तो असेल जेनेटिक आणि केमिकल, तो मला करायचा. सगळ्यात व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन नंबर 13 असणार आहे जिथे PCRच्या 3 स्टेप्स आहेत त्या व्यवस्थित करणार आहे. पुढचं जर बघितलं इन्सुलिन प्रोडक्शन कसं करणार आहे, एक ट्रान्सजेनिक माईस आहे. तसे बरेच अॅनिमल्स दिलेत पण माईसवर आपण जर जास्त फोकस ठेवणार. नेक्स्ट जर बघितलं आपण 4 मार्कच्या क्वेश्चन मध्ये काय आलंय तर तुमचं इंग्लिश अँड राईट ब्रीफ अकाउंट ऑफ डिफरंट बायोलॉजिकल टूल. मग तिथं तुमचं एन्झाइम असू दे, PCR असू दे किंवा आणि कुठलं जेल इलेक्ट्रोफोरेसिस यूज केलं त्याची जस्ट इंट्रोडक्शन. ट्रान्सजेनिक ॲनिमलची नावांची लिस्ट पाहिजे आपल्याला, जसं माईस वगैरे येतं ते असणार आहे. बायोपायरसी आणि बायोपॅटर्न हे 2 पॉइंट व्यवस्थित करायचे. प्रत्येकाचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. वॅक्सिन मध्ये करताना जरासा फोकस ओरल वॅक्सिनवर ठेवा जिथे इडिकल वॅक्सिन वगैरे सुद्धा रेफरन्स येणार. ऍप्लिकेशन ऑफ जीन थेरपी IMP आहे की जीन थेरपी सध्या कुठे यूज केली जाते, काय काय असणार. नेक्स्ट लेसन जर बघितलं आपण तर असणार आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. ह्याच्या पुढचे लेसन जास्त वेटेजचे नाही, जस्ट फॉर 3 मार्क्स असणार आहे. जेवढं ह्याच्यामध्ये दिले तेवढंच करा का तर लेसन खूप मोठं. डेफिनेशन मध्ये काय काय करायचं, युरिथर्मल, स्टिलोथर्मल. एक डेफिनेशन आली तर तुम्हाला 4ही डेफिनेशन कव्हर करता येणार. त्यानंतर ES जे तुमचं असणार आहे ते कशासाठी आहे किंवा त्याचा फुल फॉर्म जो आहे तेवढं एकच करायचं. एक्झाम्पल्स लिहायचं. आता हा क्वेश्चन इथं मी बरेच क्वेश्चन कव्हर केले, प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल करायचे. मग ते म्युच्युअलिझम असू दे, इंटरस्पेसिफिक, एंडोस्पेरेटिक काही सुद्धा असू दे, 2 एक्झाम्पल केला तर तुमचा हा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतो आणि ह्याच्यावर क्वेश्चन असणार. नेक्स्ट जर बघितलं तर डिफरन्स आहे हॅबिटॅट आणि निश, जो 3 मार्काला येऊन गेला ह्याच्या आधीही 2 मार्कला आला. परत मॅच द फॉलो मध्ये पण जर बघितलं इथं सुद्धा वेगवेगळे इंटरॅक्शन्स दिल्या जे मी मगाशी वर सुद्धा दिल्या होत्या आणि इथं त्याचे एक्झाम्पल्स दिले. म्हणजे इंटरॅक्शनचा जो पॉइंट असणार आहे या लेसन मध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढे जर बघितलं आपण तर ग्राफ आपण बघणार आहे. 2 ग्राफ आहेत, लॉजिस्टिक एक आहे आणि अजून एक आहे तो सिग्मॉइड वाला, तो एक करायचा आहे. नेक्स्ट बघितलं नोट लिहायचे ऍडॅप्टेशन. आता ऍडॅप्टेशन्स कोणाबद्दल, डेझर्ट ॲनिमल्स. पण मागच्या वेळी येऊन गेलाय, ह्यावेळी तुम्ही डेझर्ट प्लांट वर सुद्धा फोकस ठेवणार आहे. त्यानंतर अबायोटिक फॅक्टर्स 2-2 पॉइंट करा की वॉटर मध्ये काय असणार आहे, सॉइलचं काय असणार आहे. जर पुढे बघितलं तर बघा परत हाच क्वेश्चन येऊन गेलाय म्युच्युअलिझम. जर आधीचा पॉइंट कव्हर झाला असेल तर हा पटकन होणार. परत इथं दिलेत बघा ऍडॅप्टेशन्स लिहायचे पण कुणाचे बघा एंडोपॅरासाइट्सचं लिहायचं. जर पुढचा क्वेश्चन जर आपण बघितला इथं दिलाय बघा मी म्हणलं तसं डेझर्ट प्लांटचे पण असतील, डेझर्ट ॲनिमल्सचे सुद्धा ऍडॅप्टेशन असतील. पुढे एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे जो येण्याची शक्यता आहे की डॉर्मन्सी आणि प्लांट मध्ये जी डॉर्मन्सी आणि ॲनिमल्स मध्ये जे हायबरनेशन जे होतं ज्याचा डिफरन्स काय असणार आहे तो आहे. आणि ऍडॅप्टेशन्स बुक मध्ये वेगवेगळे दिलाय, डेझर्ट प्लांट, डेझर्ट ॲनिमल्स आणि मॅमल्स, तो पॉइंट एक कव्हर करायचा. आणि इथं लास्ट क्लासला जर बघितलं सेक्स रेशो म्हणजे काय, नॅटिलिटी म्हणजे काय, म्हणजे परत डेफिनेशन्स आहेत. इथं एक मी फॉर्म्युला लिहिलाय पॉप्युलेशन डेन्सिटी, व्यवस्थित बघायचा. फिलिंग द ब्लँक्स मध्ये सुद्धा विचारतात, इकडे तिकडे अल्टर करून देते, चेक करायचं. आणि गॉस कॉम्पिटेटिव्ह प्रिन्सिपल, कॉम्पिटिशनचे काय काय रिझन्स असतात ते असणार. इथे एक टेबल मध्ये तेच दिले बघा. इथं परत मी इंटरॅक्शन दिलं, तिथं तुम्हाला कुठल्या टाइपचे इंटरॅक्शन आहेत तेच करायचे. तुम्ही बघत असाल तर इंटरॅक्शनवर कितीदा रिपीटेडली क्वेश्चन येतो आणि कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये येत असेल ते पण कळत असेल. नेक्स्ट जर बघितलं पुढचा जो चॅप्टर असणार आहे तो आहे इकोसिस्टम, जो परत 3 मार्क्सचा असणार आहे. ह्याच्यामध्येच एक क्वेश्चन आहे 1 मार्क्ससाठी आपण 10% लॉ असणार आहे. त्यानंतर इकोसिस्टमचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, टेरेस्ट्रियल असेल तो वाला असणार आहे. मिनरल ऍक्ट एज लिमिटिंग फॅक्टर फॉर अ प्रोडक्टिव्हिटी अँड एक्वॅटिक इकोसिस्टम. कुठलं मिनरल आहे त्याचं नाव लिहायचं 1 मार्क्ससाठी. डेफिनेशन ग्रॉस प्रायमरी असू दे किंवा नेट प्रायमरी असू दे करायला पाहिजे. डिफरन्स इथं या लेसन मध्ये येणार आहे तुमचा प्रायमरी अँड सेकंडरी सक्सेशन. पुढचं जर बघितलं असेल तर फंक्शनल एस्पेक्ट्स ऑफ द इकोसिस्टम. फंक्शनल एस्पेक्ट ज्यावेळी करशील त्यामध्ये बरेच पॉइंट्स कव्हर होणार. नेक्स्ट टाइप्स ऑफ फूड चेन, ग्रेसिंग असेल ते म्हणजे सगळं लिहायचं. स्केच अँड लेवल इकॉलॉजी
क्वेश्चन यायचं पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर कंप्लीट करायचं परत चार्ट तुम्हाला इथे दिला बघा. इथे परत तोच क्वेश्चन आला. कुठला तर एनर्जी फ्लोचा असणार. जर पुढे जर आपण बघितलं तर गिव्ह रिझन आहे तुम्हाला. एनर्जी पिरामिड इज ऑलवेज अपराइट. कारण काय काय बाकीचे जे पिरामिड्स आहेत ते उलटे होतात, पण एनर्जीचा जो पिरामिड आहे तो कायम अपराइट. एक नोट करून जा, सक्सेशन म्हणजे काय असणार आहे ती डेफिनेशन. इथे परत 30 वाला पार्ट आहे, एकदम ओव्हरव्ह्यू केला तरी काय. सक्सेशन परत तेच जे मी मगाशी सांगितलेला तोच क्वेश्चन फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये दिलाय. जर नेक्स्ट जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर जो काय 14 असणार आहे. Which are the 4 categories of ecosystem services? लेसन जिथं संपतं तिथे इकोसिस्टमच्या सर्व्हिसेसचं एक पेज दिलं जे आपण बघत नाही सहसा, पण त्याच्यावर क्वेश्चन येतो, तर तो बघायचा असणार आहे. त्यानंतर 4 प्रोसेसेस दॅट इकोसिस्टम मस्ट परफॉर्म. जर एखाद्या इकोसिस्टमला राहायचं असेल तर कुठल्या कुठल्या प्रोसेस व्हायला पाहिजे. जर परत बघितलं इथं एक्सप्लेन यूट्रोफिकेशन एक पॉइंट असणार आहे. हा मी स्पेशली ऍड केला कारण यूट्रोफिकेशन परत बायोडायव्हर्सिटी मध्ये पण येणार आहे, तर हा क्वेश्चन यायचा जास्त चान्स असणार. जर पुढचा लास्ट लेसन जर बघितला आपल्या याच्यातला बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन, लेसनची लेंथ खूप मोठी आहे पण वेटेज अगेन 3 मार्क्स साठी असणार आहे. तर इथंच एक क्वेश्चन दिलाय आणि हे जे क्वेश्चन आहे क्लासिफाय केलं की 1 मार्क्स साठी 2 मार्क म्हणजे तेवढंच करायचं जायचं. 1 मार्क्स साठी जे असणार आहे ते की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किती आहेत, त्यांचे नेम्स काय काय असणार आहे, बायोप्रॉस्पेटिकची डेफिनेशन एक दिली असणार आहे, कुठले कुठले डिव्हाइसेस तुम्ही जे एअर पोल्युशन होत असतं त्यासाठी यूज करशील. 2 to 3 मार्क्स साठी काय बघा डिफरन्स आहे. हा डिफरन्स आयएमपी आहे. इन सिटू आणि एक्स सिटू आणि डिफरन्स देताना इन सिटूचे एक्झाम्पल्स माहित पाहिजे, एक्स सिटूचे पण माहित पाहिजे. मॅच द कॉलम मध्ये इथं मी बऱ्याचशा कन्सेप्ट लिहिलं आणि ह्या कन्सेप्टच इथं मीनिंग आहे. म्हणजे जर 1 मार्कला ह्याची जरी डेफिनेशन आली कुठली तर इथं ती कव्हर होणार. नेक्स्ट जर का बघितलं तुम्ही 2 पॅटर्न्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी, ज्यावर तुम्ही अल्टिट्यूड लॅटिट्यूड वगैरे जे बघताय तो वाला पार्ट असणार आहे. लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, स्पीसीज लेवल आहे, जेनेटिक लेवल आहे, तो वाला पार्ट असणार आहे. एनी 2 एनिमल्स जर हा आयएमपी क्वेश्चन आहे की ओव्हर एक्सप्लॉयटेशन मुळे वगैरे कुठला एनिमल एक्सटिंक्ट झाला. गिव्ह रिझन हा क्वेश्चन व्हेरी आयएमपी परत एकदा की वॉटर हॅरेसमेंट इज कॉल्ड एज टेरर ऑफ बेंगाल, का म्हणायचं वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन कुठला होता, व्हॉट इज द इव्हिल क्वार्टर, म्हणजे तुम्हाला इथे बायोडायव्हर्सिटी लॉस कशामुळे होतात त्याचे रिझन्स लिहायचे. आणि डिफॉरेस्टेशन जर होत असेल तर त्याचे इफेक्ट काय पडणार हे माहित पाहिजे. वॉटर इन्व्हेसिव्ह स्पीसीज हा क्वेश्चन टेरर ऑफ बेंगाल आहे ना ह्याच्याच बेसिसवर आहे. जर तो केला हा लगेच कव्हर होणार आहे. एअर पोल्युशनचे इफेक्ट काय असणार आहे, ग्रीन हाऊसचा इफेक्ट काय जे आतापर्यंत आपण शिकत आलो परत तेच पेपरला येत असणार. त्यानंतर ड्युरिंग लार्ज पब्लिक गॅदरिंग, तर हा जो क्वेश्चन जर तुम्ही रीड केला तर तुम्हाला समजेल की हा जो आहे तो वेस्ट ह्याच्यावर दिला, एवढा वेस्ट होतं कसं डिस्पोज वगैरे करणार. जर आपण बघितलं नेक्स्ट काय असणार आहे, एक्सप्लेन द फिनॉमिनन ऑफ बायोलॉजिकल मॅग्निफिकेशन, हा जरासा आयएमपी मार्क करायला व्यवस्थित करणार आहे. स्पीसीज एरिया रिलेशनशिप जे मगाशी मी पॅटर्न सांगत होते ना तेच 2 पॅटर्न इथं परत एकदा विजिबल केलं आपण, ते व्यवस्थित चेक करा. त्यानंतर एक परत एकदा गिव्ह रिझन दिलाय आपण ट्रॉपिकल रिजन जो काय असतो आपला तिथे स्पीसीज रेशियो जास्त असतो आणि याचे रिझन्स काय असणार. त्यानंतर नेक्स्ट एक 2 मार्क्स साठी वगैरे की नाही सब पॉइंट मध्ये दिलाय बघा. एक आहे तुमचं प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस काय आणि रिव्हर पॉपर हायपोथेसिस, हा जो पॉइंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट परत कॉजेस लिहायचं तुम्हाला, रिझन्स काय काय असणार तेच आहे. परत इथे एक्स सिटू आणि इन सिटू आलं, मी स्टार्टिंगला डिफरन्स पण लिहिलं आणि हा क्वेश्चन परत वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण येणार. नेक्स्ट जर बघितलं इनलिस्ट द एक्झाम्पल ऑफ गॅसियस पॉल्युटंट, गॅसेस किंवा एअर पोल्युशन कशामुळे होतं ते पॉल्युटंट आहे. पॉल्युटंटचे तुम्हाला नेम लिहायचं. डेफिनेशन आहे का तुमच्या बीओडीची. पुढे जर बघितलं व्हेरियस मेकॅनिझम डेव्हलप टू कंट्रोल एअर पोल्युशन की कसं कंट्रोल करू शकता आणि गिव्ह रिझन दिले दांडिया म्हणजे तुम्हाला तिथं नॉइज पोल्युशनचं पॉइंट सांगायचं आहे. आणि इथं तुमचं आयएमपीचे जे काही सेक्शन आहेत जे काही तुमचे 50 लेसनचे आयएमपी होते हे सगळे इथं कव्हर होतात. जर एवढे तुम्ही जर केला तर तुम्हाला 40 मार्क्स तरी मिळणारच. आणि हे जे आहेत ते मी नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला, भले व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल पण जे पॉइंट्स दिलात ते नवीन क्वेश्चन फॉर्मॅट नुसार दिला. ऍप्लिकेशन ओरिएंटेड कसं येतील किंवा काय. थँक्यू.